तिकडून शत्रू सैनिक इकडे धावत येतील आणि इकडे आपले जे मावळे आहेत। नमस्कार मंडळी, रोडविल राणी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण दौलतबंकी मागच्याच भागामध्ये पाहिली। दौलतबंकी सदर आणि बऱ्याच लोकांनी योग्य त्याची व्याख्या सांगितली। दौलतबंकी सदर म्हणजे नेमकं काय। आता आपण महादरवाज्यातून आत आल्यानंतर हा बघा खंदक सदृश्य हा मार्ग लागतो। या पहिल्या मार्गातून आपण पुढे जाऊया थोडं या। आता कालच्या भागापर्यंत तुम्ही अगदी रखरखत्या उन्हामध्ये सगळे एपिसोड पाहिले। आता तुमच्याकडे व्हिडिओमध्ये पाऊस दिसत असेल तर त्याचं कारण म्हणजे आपण पुन्हा खरं तर हा सगळा भाग मागच्याच वेळी शूट केला होता। जसं आपला सेकंड भाग मी तुम्हाला म्हटलं की भाग क्रमांक 2 अनेक लोकांची गफलत झाली की अरे भाग 2 चॅनलवर दिसतच नाही आहे। ॲक्च्युली आम्ही तो टाकलाच नाही कारण आम्हाला तो रिशूट करावा वाटला, कारण मनासारखं शूट झालं नाही। तर तो आता ह्या स्केड्यूलमध्ये आम्ही जाऊन रिशूट करू। त्याचप्रमाणे हे जे साठमारी मैदान किंवा इकडची जी डिफेन्स सिस्टीम होती, प्रतिकारात्मक जी संरचना केलेली होती, कशासाठी संरक्षणात्मक किंवा प्रतिकारात्मक महादरवाज्यातून जो शत्रू येईल त्याच्यासाठी जी केली होती, थोडं पुढे तर ती दाखवण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा आलो। आपण आता वाघ दरवाजा वगैरे सगळं शूट केला आणि आम्ही पुन्हा मुद्दामून महादरवाजाकडे खाली उतरलो। ज्या लोकांनी रायगड पाहिला त्यांना माहिती आहे की महादरवाजा किती खाली आहे, म्हणजे महादरवाजा पार केल्यानंतर सुद्धा अजून बराच गड बाकी आहे। तर ही सुद्धा एक महाराजांच्या स्थापत्यकलेची किंवा युद्ध कौशल्याची महत्त्वाची बाजू आहे की महादरवाजा जनरली काय असतं तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही किल्ल्यावर जर तुम्ही महादरवाजा फोडला तर तुम्ही थेट किल्ल्यावर प्रवेश करता, पण रायगडावर ती परिस्थिती नाही आहे। रायगडावर महादरवाजा फुटल्यानंतर सुद्धा तुम्हाला आणखी जवळपास 200-300 फूट चढायचं आहे, त्यानंतर तुम्ही मूळ होळीच्या माळावर जाता। तर ही फार एक विशेष गोष्ट आहे। आता ह्या जो तुम्ही खंदक सदृश्य भाग पाहिलात हा बघा किती निमुळता भाग आहे। आता समजा कुठलाही शत्रू महादरवाजा फोडायला यशस्वी ठरला तर त्याला हा निमुळत्या भागातून त्याला यावं लागेल आणि त्याची पहिली म्हणजे कोंडी इथे होईल आणि मग तो तिथून धावत आल्यानंतर वरून त्याच्यावर पूर्णपणे त्याच्यावर हल्ले केले जातात आणि तो हल्ला पचवण्यासाठी त्यांना संरक्षणात्मक त्यांना सुद्धा हात घ्यावा लागतात आणि तोपर्यंत वरून तिरंदाज असतील, बरकंदाज असतील तर ही सगळी मंडळी त्यांच्यावर थेट हल्ला करतील आणि शत्रूला वर येऊ देणार नाही। आता आणखी एक खास गोष्ट सांगितली जाते, याला म्हणतात साठमारी मैदान। आप्पा परबांनी काय म्हटलं की पुस्तकात तितक्या इफेक्टिव्हली परिणामकारक पद्धतीने ह्या साठमारी मैदानाची गोष्ट सांगता येणार नाही। ती जर कोणी दृश्य स्वरूपात किंवा चित्र स्वरूपात सांगितलं तर ती आणखी परिणामकारक वाटेल आणि तोच प्रयत्न आम्ही केला की प्रत्यक्ष थोडंसं प्रात्यक्षिक करून आम्ही दाखवले की ही परिस्थिती नेमकी कशी असू शकते। आता पुढे या, इथे वर आल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण महादरवाजा क्रॉस करतो तिथे आपल्याला हा बघा हा एक बुरुज लागतोय आणि लगेच हा दुसरा बुरुज लागतोय। आता ह्या भागातून तुम्ही अगदीच पुढे गेलात तर हे समोर हा मैदानाचा भाग दिसतोय। शत्रू थेट तिथे जाईल सुरुवातीला, कारण असं म्हटलं जातं की त्या काळी ह्या 2 बुरुजांच्या मध्ये आणखी एक रायरी दरवाजा तयार करण्यात आलेला होता। तर तो रायरी दरवाजा आज जरी अस्तित्वात नसला तरी समजा शत्रू धावत धावत या ठिकाणी गेलं तरी समोर जाऊन वाट बंद होते, कारण ही जी तटबंदी आहे या बुरुजाची ती थेट जाऊन आता तिथपर्यंत टकमक टोकापर्यंत भिडवलेली आहे। आलं लक्षात। तर आत्ता हा दरवाजा जरी अस्तित्वात नसला तरी आता इथून जाता येतं। इथून वर गेल्यानंतर त्या काळी पालखी मार्ग होता असं म्हटलं जातं की जो थेट पालखी दरवाजाकडे जायचा। म्हणजे आपले राजे समजा या महादरवाज्यातून आले तर त्यांना या महाजन मार्गाने किंवा सामान्य लोकांच्या मार्गाने जायची गरज नव्हती, निसनीच्या वाटेने त्यांना थेट इथून पालखी मार्ग दिला होता जो थेट पालखी दरवाजाकडे जातो। ठीक आहे। आत्ता फक्त एक विनंती आहे की काय झालं की हा भाग आम्ही रिशूट करतोय आणि दुर्दैवानं आम्हाला ते उजव्या बाजूकडे जायचं होतं आणि ती वाट आता सुरक्षेच्या दृष्टीने बंद केली आहे। त्याच्यामुळे मग मला नाईलाजाने आधी जो शूट केला आहे तोच भाग इथे ॲड करावा लागेल आणि मग आपण ती उजवी बाजू सगळी बघून घेऊ आणि त्यानंतर मग पुन्हा आपण वर तिथे जाऊ आणि मग तिथे गेल्यानंतर काय होईल, तिथे एक वाट निसनीच्या पहाऱ्याकडे जाते। मग निसनीचा पहारा तर आपण छान पद्धतीने शूट केल्याने आता तोही मार्ग बंद केला तर तो आपण पाहून घेऊ आणि मग त्यानंतर महाजन मार्गाने आपण जाणार आहोत होळीच्या माळावर। तर आत्ता त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल सुरू ठेवूया।
महादरवाजातून बाहेर आल्यानंतर सातमारी मैदान कशा पद्धतीनं वर्कआउट केलं जातं, कशा पद्धतीने आपले मावळे शत्रू सैन्यावर वगैरे हल्ला करतात ते थोडंसं आपल्याला दाखवायचं होतं. आणि त्यासाठी आम्ही छानसे ग्रुप बघत होतो. आपल्याला 2 ग्रुप मिळाले, एक ग्रुप पुण्याचा आहे आणि एक ग्रुप सांगलीचा आहे. त्यांच्यासोबत पहिली ओळख करून घेऊया. ज्यांना पहिलं आपण विचारलं त्या पुण्याच्या ग्रुपला एकेकाने नाव. अच्छा, तुम्ही सांगली? तुम्ही मगाशी पुणे म्हणाला. बरं, सांगली. ठीक आहे, ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल. दोघेही सांगलीचे आहेत. चला, छान वाटलं. नाव सांग. साहिल काटरे. साहिल काटरे. पुढे या, तिथे गोप्रोचा आवाज आहे. साहिल काटरे या. एकेकाने या पटपट. साहिल सनगर. साहिल सनगर. सगळे साहिलच का? अनिकेत पवार. ओके. अनिरुद्ध पाटील. अजिंक्य भोसले. क्या बात. अंकित आंबोरे. सॉरी, हा दुसरा ग्रुप होता आपल्यासोबत सांगलीचा. हां, सांगलीचं नाव? परशुराम जमदाडे. यश पवार. अभिषेक पवार. ओमकार होणमान. प्रतीक महिंद. आणि थँक्यू सो मच, तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण कसं असतं, बऱ्याचदा थोडंसं आपण कॉन्शियस होतो आणि नाही आपण या सगळ्यामध्ये इन्वॉल्व होत, पण तुम्ही झालात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओमध्ये आता पहा तुम्ही कसे दिसत आहे ते. थँक्यू सो मच. यूट्यूब चॅनल सांगतो आता. थँक्यू. आत्ता आपण इथून उजवीकडची वाट पकडणार आहोत आणि त्या बाजूला नेमकं काय काय आहे ते पाहणार आहोत. चला. इथून जात असताना महादरवाजाच्या अगदी वरच्या बाजूला हे 2 टाकी आहेत. ठीक आहे, पाण्याची टाकी. आता तिकडे जाणं, आता ही वाट वगैरे बंद केलेली आहे, पण या टाक्या नेमक्या अशा आडवाटेवर का आहेत? कारण 2 पर्याय त्याचे असू शकतात. एक तर असं म्हटलं जातं की शत्रूचा लोंढा आला आणि शत्रू जर महादरवाजा फोडायला यशस्वी ठरला तर ती टाकी फोडायची आणि तो पाण्याचा फ्लो त्याच्यावर येईल. पण सचिन जोशी म्हणून दुर्ग अभ्यासक आहेत, सचिन सरांनी काय सांगितलं की समजा ही टाकी फोडली तर काय लॉजिक आहे की ते पाणी सरळच येईल, ते कुठेही वाहू शकतं ना. तर ते लॉजिक पटण्यासारखं आहे. याचा अर्थ शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी कदाचित ते टाकं नसावं. मलाही आतापर्यंत ते वाटत होतं की कदाचित त्याच पद्धतीनं त्याचं वर्किंग असेल. पण दुसरा अंदाज असा सुद्धा असू शकतो की जेव्हा समजा या भागामध्ये समजा महादरवाजाचे ते कधी आग वगैरे, समजा तोफांचे बार उठले आणि चुकून आग कुठल्याही भागाला लागली तर कदाचित त्या पाण्याचा वापर होत असेल. हा दुसरा अंदाज. तिसरा अंदाज असं म्हटलं जातं की इथूनच एक वाट जुन्या काळामध्ये थेट पालखी दरवाजाकडे जात होती. मग कदाचित त्यावेळीच्या त्या वाटेला, म्हणजे त्या पालखी वाटेतून फक्त पालखीचा मान असलेली लोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि पालखीचा मान असलेलीच लोक जाऊ शकत होती. बऱ्याच तोफा आपल्याला रायगडावर असलेल्या सुद्धा आढळतात. त्याच्यापैकी काही नावं काही संदर्भांमध्ये आलेली आहेत, जसं की पेरूजंगी असेल किंवा तुळजा भवानी, नागिन, त्यानंतर फतेह लष्कर, शिवप्रसाद, गणेश बार, अशा वेगवेगळ्या रेंज असलेल्या तोफा आपल्याला रायगडावर पाहायला मिळतात. ठीक आहे, आता आपण काय करूया, आता आपण हीच वाट पकडूया आणि पुढे महादरवाजाच्या उजवीकडच्या बाजूला जाणारी ही तटबंदी इथे संपते. आता हा इथे कातळकडा सुरू आहे. ठीक आहे, हा जो इथे पलीकडचा भाग आहे ना तो म्हणजे हिरकणी बुरुज. ठीक आहे, आणि थोडं पुढे हे बघा, अगदी 1 फूट अंतर ठेवून तुम्हाला दाखवतोय की ही बघा, ही जी वाट आहे ना आपण जिथून ट्रेक करत आलो आता चित दरवाजाची, दिसली? या आता मागे, पुन्हा मागे. आता तटबंदीवरून आपण चालत आलो. एक नियम कटाक्षानं पाळायचा आहे, तो म्हणजे तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने, सॉरी ही बाहेरची बाजू आहे ना, तटबंदीच्या आतल्या बाजूने जितकं चालता येईल तितकं चालायचं.
कारण उगाच जर तुम्हाला उंचीची सवय नसेल तर फालतूमध्ये काहीतरी चक्कर बिक्कर येऊन काहीतरी कार्यक्रम व्हायचा. जितकं आतल्या बाजूला चालता येईल तितकं चाला, सेफ जितकं स्वतःला ठेवता येईल तितकं ठेवा. ठीक आहे. आणि चला या दाखवतो. आता काय आहे की फक्त मी तुम्हाला तटबंदी दाखवायला आणलं खरं, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही तटबंदी पण तितकीच महत्त्वाची आहे. कारण हे बघा, जसं आपण विविध माच्यांवर किंवा चौकी पहाऱ्यांवर थांबतो आहे, तिथे तुम्हाला ती बघा मदार मोर्चा दिसत असेल तो बघा. ठीक आहे. मदार मोर्चा पाहिला की पलीकडे पाचाड गाव, पाचाडचा कोट पण दिसतोय बघा महाजिजाऊ साहेबांचा. ठीक आहे. तो जो डोंगर आहे तो आहे वाघबेळीचा, म्हणजे नाचण टेपाची गुहा ज्याला म्हणतात तो. हे आहे रायगडवाडी गाव. ठीक आहे. तिकडे आहे आपलं छत्री निजामपूर. ठीक आहे. या बाजूला काळ नदीचं खोर आहे. समोर आपल्याला कोकण दिवा दिसतोय. ठीक आहे. कावळ्या बावळ्याची खिंड त्याच भागात आहे. सरकले देशमुख यांनी त्या काळी कावळ्या बावळ्याची खिंड लढवलेली होती. ठीक आहे. तर त्यांचं कुटुंब, त्यांचे वंशज आजही तिकडे राहतात. आणि हा सगळा परिसर या तटबंदीवरून त्याच्यावर नजर राखता येते. आणि दुसरी महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची गोष्ट की तुम्ही या तटबंदीवर येताय तर तटबंदी किंवा मुळातच सह्याद्री किंवा मुळात गडकिल्ले हे काही खेळाची गोष्ट नाही आहे. नाहीतर तुम्ही या आणि दगड दिसत आहेत आणि मस्त उडवत चाल, तर मागच्या वेळी रायगडावर ह्या आता जी मी खाली वाट दाखवली ना, तिकडेच डोक्यावर दगड पडून एकाचा मृत्यू झाला होता. आता तुम्ही इथे मजेमध्ये जर दगड खाली पाडाल तर तो कोणाच्या तरी टाळक्यावर पडून त्याचा कपाळमोक्ष होईल. त्यामुळे चालताना शिस्तीनं चालायचं आहे. गडकिल्ल्यांचे जे नियम आहेत ते अलिखित आहेत, ते आपल्याला पाळत राहायचे आहेत. ठीक आहे. आत्ता आपण इथून पुन्हा मागे जाऊया. तुम्हाला आता समोरच्या बाजूला टकमक दिसत असेल, बरोबर आहे. ही बघा, ही जी तटबंदी आहे ती खालपर्यंत गेलेली आहे. तिकडे समोर आपल्याला महादरवाजा दिसायला सुरुवात झालेली आहे. आता आपण 2 रूट एक्सप्लोर करणार आहोत. मी तुम्हाला जसं म्हटलं तसं डावीकडे जाणार, ते जे बेचकं दिसतं ना ते बघा, या पुढे आलो. ते बघा, ते जे बेचकं दिसतंय ती निसणीची गुहा आहे किंवा निसणीचा पहारा म्हणतात. ठीक आहे. आणि तिकडून मग आम्ही क्रॉस तिकडे दगडात किंवा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढून आम्ही तिकडे टकमक टोकाच्या त्या दारुगोळा कोठाराकडे मगाशी गेलो. ह्याच भागामध्ये आपण पुन्हा जो महाजन मार्ग आहे त्या मार्गाने होळीच्या माळावर पोचू. त्याच्या आधी शिरकाईचं घरटं, मारुती टाकं, हत्ती तलाव हे सगळं पाहून आपण हत्तीखाना वगैरे पाहून बाजारपेठेतून आपण तिथे पोचू. कुठे? जिथे आपण मगाचा रूट आपण स्टॉप केला. ठीक आहे. तिथून मग पुढच्या भागामध्ये आपल्याला नागरी वस्ती, जगदीश्वराचं मंदिर, ब्राह्मणवाडे आणि बाराटाकी, वाघ दरवाजा ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागात बघायच्या आहेत. त्यानंतर भवानीगडासुद्धा पुढे आहे, भवानी मंदिर आहे, भवानी टोक आहे. सगळ्या गोष्टी, तिन्ही नावं वेगवेगळी येतात. भवानीचा खडगा, भवानी टोक, भवानी बुरुज आणि भवानी मंदिर ही 4ही नावं वेगळी आहेत आणि 4ही वेगवेगळी ठिकाणं आहेत. ठीक आहे. त्याच बाजूला लिंगाण्याचा पहारासुद्धा आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. आता पुन्हा इथून आपण मागे चाललो आहे महादरवाजाकडे. त्याच्यामुळे आता इथेच निरोप घेतो. मग महादरवाजापासून आपण पुन्हा आपला ट्रेक त्या बाजूने सुरू करू. ठीक आहे. चला. महादरवाजाच्या आसपास रणमंडळ कशा पद्धतीनं काम करतं हे आता आपण पाहिलं. ठीक आहे. त्यानंतर महादरवाजाच्या त्या बाजूला जाऊन आपण पाचाड, हिरकणीवाडी, त्यानंतर या बाजूला रायगडवाडी आणि अगदी हा समोरचा जो काही सगळा पट्टा आहे तो कसा नजरेत आहे आणि त्याच्यावर कसं लक्ष ठेवलं जात आहे महादरवाजाच्या उजव्या बाजूने तेही आपण पाहिलं. ठीक आहे. आता महादरवाजाच्या डाव्या बाजूला आपण जेव्हा येतो, ही बघा, ही महाजन वाट. ठीक आहे. की वरिष्ठ अधिकारी आणि ही सगळी मंडळी या वाटेनं जायची. आता सामान्य मंडळींसाठी पुन्हा रोड या बाजूने वळवण्यात आलेला आहे, मार्ग या बाजूने वळवण्यात आलेला आहे. इथून आतमध्ये आलात की उजव्या बाजूला तुम्हाला या 2 तोफा दिसतात. त्या काळामध्ये जावळीच्या मोऱ्यांना तोफा घडवण्याचं कसं माहिती होतं असं म्हटलं जातं. त्याचसोबत महाडचे विश्वकर्मी पांचाळ हे सुद्धा तोफा घडवण्यासाठी
प्रसिद्ध होते. तर ह्या तोफा या आपल्याकडे घडवलेल्या आहेत असं म्हटलं जातं. आता ही जी वाट जाते, तुम्हाला माहिती आहे कालच्या भागामध्ये तुम्हाला आपण जेव्हा अंधारी लेणीची वाट पुढे चढून आलो आणि आपण ते वरून चढून बघितलं की तिकडे काही गुफा वगैरे आहे का की जी थेट वरच्या चोर दरवाजाकडे जाते. तर तो चोर दरवाजा किंवा आपण चोर दिंडी म्हणू, ती इथून ह्या वाटेने जाते. ठीक आहे. आपल्याला एक मार्गिरी बुरुज लागेल. मार्गिरी बुरुजाच्या पुढे आणखीन एक बुरुज आहे. त्या बुरुजाच्या आतमध्ये ही चोर दिंडी तयार करण्यात आलेली आहे. या आणि विशेष म्हणजे याच मार्गावर आपल्याला निसनीचा पहारा पण लागणार आहे. निसनीच्या पहाऱ्यापुढे आजही उत्तम अवस्थेत असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्या म्हणजे काय तर शिवकाळामध्ये तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीमधली जी मंडळी होती तर त्यांच्यासाठी म्हणून त्यावेळी ही खास वाट तयार करण्यात आलेली होती की जी थेट टकमक टोकाच्या अलीकडे जिथे दारुगोळा कोठार आहे ना तिथे बाहेर पडायची. म्हणजे याचा अर्थ त्यांना बाजारपेठेच्या किंवा नगरपेठेच्या किंवा हुजूर बाजाराच्या अलीकडे प्रवेश नव्हता. आलं लक्षात. आता ही बघा, ही एक लांब तोंडाची तोफ आपल्याला दिसते. याचं तोंड आहे अगदी बरोबर खुबलढा बुरुजाकडे. ठीक आहे. त्याच्या पुढे आणखीन एक तोफ आहे. हे बघा, ही ती तटबंदी आहे जी मगाशी आपण खालून पाहत होतो. राईट. हे बघा, मगाशी आपण ज्या त्या टपरीवर आपण कालच्या भागात थांबलो होतो ती. आणि ह्या बाहेर आलेल्या बुरुजावर आतमध्ये चोर दिंडी आहे. आता तिथे जाण्यासाठीच मुळात चोर दिंडी बांधण्यात आलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी तो जो तिकडे गुहा होती तर ती जाऊन बघण्याचा प्रयत्न केला की आतून कुठून अशी वाट आहे का. कारण तिथे आता गेल्यावर मी तुम्हाला सांगतो की तो सगळा भरावाचा भाग आहे. आत्ता आपण जिथे उभे आहोत ना, जरा तुम्ही खाली बघा पायाकडे. हा मार्गिरी बुरुज आहे. ठीक आहे. मार्गिरी बुरुजावर या दोन तोफा आहेत. आता पुन्हा आपल्याला थोडी डावीकडे जाणारी वाट पकडायची आहे तरच आपण या बुरुजामध्ये लपलेला चोर दिंडी किंवा चोर दरवाजा आपण पाहू शकतो. त्या काळी आपले जे हेर खात्याचे प्रमुख किंवा हेर खात्याचे जे सदस्य असायचे, मावळे असायचे, तर ती मंडळी अशाच एखाद्या चोर दिंडीतून गडावर यायचे आणि जी काही गुप्त खलबतं असतील शत्रुगोटातली ती महाराजांपर्यंत पोचवायचे. या डोकं सांभाळून या, नाहीतर कपाळ मोक्ष ठरलेला आहे इकडे. ज्या अर्थी तुम्हाला इथे हे जोतं पाहायला मिळतंय, कदाचित इथे छोटीशी काय म्हणता येईल की चौकी बनवली गेली असेल. अशा पद्धतीनं मूळ तटबंदीच्या बाहेरून हा बुरुज बाहेर काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता या जंग्या तुम्हाला दिसतात आणि हा जो भाग ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो संपूर्णतः भरावाचा भाग आहे. ठीक आहे. आता इकडून तुम्ही जेव्हा डाव्या बाजूला येता तुम्हाला समोर दिसतोय तो टकमक टोक. आणि ही बघा, ही जी तटबंदी आहे ती थेट तिथे टकमक टोकापर्यंत भिडवण्यात आलेली आहे. आलं लक्षात. आणि आता त्याच्या अधूनमधूनच या बाजूला म्हणजे उजव्या बाजूच्या या बेचक्यामध्ये निसनीची गुहा लपली आहे. आणि त्या निसनीच्या गुहेतून त्या बघा त्या पायऱ्यासुद्धा इथून दिसत आहेत. आत्ता घाई नका करू, आपण तिकडे जाणारच आहोत. पण मला इथून त्या दिसल्या. निसनीच्या गुहेकडून त्या तुम्हाला स्पष्ट दिसेल. मुळात आपण तिथून चढतच जाणार आहोत. ठीक आहे. आणि तिकडून आपण थेट पोहोचणार ते बघा तिकडे ते दारुगोळा कोठार दिसते टकमक टोकावरचं तिकडे. हां. आणि दुसरी वाट जी आपण मगाशी जिथून आत आलो तिकडून आपण सरळ जाणार होळीच्या माळावर.
दोन्ही वाट या भागामध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत. या आता पुन्हा मागे न जाता आपण हीच वाट पकडायची आणि साधारण एक 20 मिनिटाचं वॉकिंग असेल. तुम्हाला निसनीचा पहारा किंवा निसनीची गुहा जर पाहायची असेल तर अशाच वाटेवर 20 मिनिटं चालावं लागेल. ही बघा, पुन्हा एकदा डावीकडे एक तोफ दिसते. तटबंदीचा भाग इथे खाली उतरला आहे. ती बघा, निसनीची गुहा तुम्हाला दिसायला लागली आणि मी जो पायरी मार्ग सांगितला होता तो सुद्धा तिथे. एका बाजूने आणि काय वाटेत लागावं तर त्या काळातला हा छान अशा अवस्थेत असलेला पाण्याचं टाकं किंवा पाण्याची टाकी, ठीक आहे, बांधीव आणि घडीव आहे. हे बघा, हे टप्पे पण तुम्हाला दिसत आहेत. आता ते त्या काही कशा पद्धतीनं त्याचं मेकॅनिझम असेल माहीत नाही, पण हो, रायगडावर जलव्यवस्थापनाचा फार मोठा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. कारण कातळात कातळातून ते पाणी खाली उतरवण्यासाठी हे बघा, ते चरे दिसत आहेत मारलेले. तिकडे असे बरेच चरे तुम्हाला वरती किल्ल्यावर पण दिसतील. खास करून कुठे माहिती आहे का, नगारखान्याचा जो बाहेरचा परिसर आहे ना, जो खडक आहे आजाई, तिकडे बघा चारही बाजूला तुम्हाला ते कोपरे मारून ठेवलेत. आलं लक्षात? एकदा तुम्ही जाऊन बघता तिथे, ते बघा, जाऊन पहा तिकडे. वाट बघतोय मी तुमची इथे. आत जावा, मान टाकून बघा. बस बस, मान अडकेल. या, ही बघा, ही अशी वाट आहे. ही वाट आपल्याला तिथपर्यंत, हे बघा, हा इथे एक बुरुज लागतोय, बरोबर आहे. कारण आम्ही परवा फार असा पलीकडून क्रॉस मारून वरती चढलो होतो. आता पण काय करायचं आहे, तसंच करूया. चला, हे बघा, हे टाकं पाहून झालं असेल. आता निसनीचा पहारासुद्धा जवळ, पण मला वाटत नाही की निसनीच्या पहाऱ्यासाठी या बाजूला जे चौकी पहारे असतील त्यांच्यासाठी कदाचित पाण्याची ही सोय आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते. परवा रेकी केली तेव्हा आम्ही पुढच्या वाटेने गेलो होतो, म्हणजे आता आपण तिथूनच जाणार आहोत, ती दाखवतो. पण आता ही पण एक वाट होती ॲक्च्युली ही पाणी जाण्याची वाट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात ही रिस्की आहे. पण आता कसं कडक ऊन असल्यामुळे सुकलेला आहे दगड, ठीक आहे, आणि खोबणे असल्यामुळे पकडून त्याला जाता येऊ शकतं. तिथे थोडासा ॲक्सेस कमी आहे खोबण्यांचा. पुढे काय प्रॉब्लेम आहे मनीष? स्क्री भरपूर आणि लूज रॉक आहे. स्क्री भरपूर आहे, म्हणजे घसारा आहे आणि लूज रॉक आहे. त्याच्यामुळे पाय वगैरे टाकून चुकून अख्खा दगड कोसळला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मग आता मनीष पुन्हा खाली उतरला. तो अगदी वरपर्यंत जाऊन पाहून आला होता, कारण आता हा बुरुज असल्यामुळे आम्हाला अंदाज होता की एखादी वाट तशी क्रॉस जात असेल. पण ठीक आहे, आपण आत्ता एक काम करू, आपण परवाचीच वाट फॉलो करूया. हां, आणि तुमच्या माहितीसाठी की किमान 5-6 जणांचा ग्रुप आणि त्याच्यामध्ये कोणतरी टेक्निकल माहिती असलेलं, म्हणजे ट्रेकिंगची माहिती असलेला व्यक्ती असेल तरच कृपा करून तुम्ही ह्या वाटेने या. नाहीतर सरळ आपला नेहमीचा मार्ग आहे तोच आपल्याला पकडायचा आहे. फक्त आणि फक्त निसनीची गुहा दाखवायची होती म्हणून आपण आता ह्या वाटेने आलेलो आहोत, ठीक आहे. तसं जर निसनीची गुहा पाहायची आहे तर वरून टकमक टोकाकडे पाहू, म्हणजे टकमक टोकाच्या इथून येऊन पाहायची आणि पुन्हा मागे पण जाता येऊ शकतं. पण तरी पण उतरताना ती स्क्री फार धोकादायक होऊ शकते, ठीक आहे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला वाटेवर अंदाज येईल की काय आणि कुठून आपण चाललो आहोत, ठीक आहे. चला.
आता परवा आम्ही रेकी केली ना तेव्हा ॲक्च्युली आम्ही या वाटेनं खाली उतरलो होतो आणि तिथपर्यंत गेलो होतो. खरं तर ती पण वाट तशी बघायला गेली तर बऱ्यापैकी सोपी वाटते, पण लूज रॉक खूप जाणवत होता तिकडे की समजा फॉल आला तर डायरेक्ट खालीच जाऊ. सो बेटर आम्ही इकडे ही वाट पकडली नंतर येऊन. तर ही वाट कशी आहे ती दाखवतो तुम्हाला. या, हे थोडंसं आपल्याला वाकून जावं लागेल, हे सांभाळून. या, जपून खाली वाकून या. अक्षरशः टोप्या वगैरे अडकत आहेत त्या बघा. मागे करा विनीत कॅमेरा. टोपी अडकली आहे लक्षात, ते बघा. म्हणून म्हटलं ना की ट्रेकिंग वगैरे करत असताना पूर्ण बाह्याचे का कपडे घालायचे. आता आम्हीच ठीक आहे, आता मी तर शर्ट घातलं आहे. काल परवा आम्ही हाफ टी शर्ट घालून गेलो होतो. या चुका आहेत त्या आम्ही मान्य करतो, पण ट्रेक करत असताना अशा अवघड ठिकाणी जाता तेव्हा ट्रॅक पॅन्ट आणि पूर्ण बाह्याचे शर्ट किंवा टी शर्ट्स असणं मस्ट आहे. ठीक आहे, हे सगळं बघत हळूहळू यायचं आहे. अलीकडच्या बाजूला हे बघा. कधी क्लाइम्बिंग सुरू असेल, क्लाइम्बिंग म्हणजे आता प्रस्तरारोहण पूर्ण वेगळं. आता हे नॉर्मल चढतोय, पण एखादा दगड जर पायाखाली आला आणि तो जर निसटला तर खालच्यांना डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो लक्ष ठेवायचं की बाबा एखादा व्यक्तीचे त्याची मुवमेंट काय आहे. जा. हां नको, इथेच आहे, हाच आहे. ठीक आहे. उडून होतं का रे? हे आता बंद करूया. हा,
इकडे बघा. या इथे इकडे पुढे. लूज रॉक म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. हा बघा, आता मी हा पकडून हा खेचणार होतो, काढूनच टाक. हा निघाला. आता हा मी काढून ठेवतो साईडला, कारण हा नंतर कोणाकडून तरी जाणार. आता पायाखालीच ठेवतो. ठीक आहे, याला म्हणतात लूज रॉक. आणि समजा तुमच्याकडून एखादा लूज रॉक सरकला खाली आणि हा असा जायला लागला, वॉच आउट म्हणून ओरडायचं मोठ्याने, जेणेकरून खालच्यांना कळेल किंवा काहीतरी येतं, ती लोक स्वतःला सेफ करतील. ठीक आहे. सो आता हा रॉक पॅच जो होता छोटासा, तो फायनली आपण चढलेलो आहोत. बाजूलाच बुरुज दिसतो. ठीक आहे, बुरुजाच्या थोडं पुढून हा रॉक पॅच आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ॲक्च्युली जी वाट आहे ना, ही बघा, निसनीच्या गुहेकडे जी वाट येते ना, ती तिथून येते पुढून. म्हणजे आता ही जी वाट मी जर सरळ चालत गेलो ना, तर मी आपला जो मूळ मार्ग मी सांगितला, जो होळीच्या माळाकडे जातो, आता त्याचं बायफर्केशन आपण कसं केलं आहे, चित दरवाजा मार्गे, राईट, तो जो मेन रस्ता जातो. आणि आपण हे आता आडवाटेने चाललो आहे, जी त्यावेळीची सामान्य लोकांची वाट होती. ठीक आहे. तर आता काय झालं की ऑलरेडी आपण त्या बुरुजापर्यंत आलेलो होतो, कुठल्या चोरदिंडीच्या बुरुजापर्यंत. मग आपण तिकडूनच पुढे हा रूट फॉलो केला. जर तुम्हाला पॉसिबल नसेल, शक्यतो रिस्क घेऊच नका. इथे तुम्ही तो बुरुज वगैरे बघा, चोरदिंडी बघा आणि पुन्हा मागे जावा आणि मग तो रूट पकडून इथूनच एक लेफ्ट रूटने येतो. मी तो दाखवतो तुम्हाला. जेव्हा आपण तिथून चढू ना, तिथून दाखवतो की बघा ही निसनीच्या गुहेकडे जाते. आणि ही बघा, ही पायवाट आहे चांगली. आता ही आपल्याला जी दिसते ती, याच पायवाटेनं आपल्याला पुढे चालत जायचं आहे. ठीक आहे. अगदी 2 मिनटात तुम्हाला निसनीचा पहारा किंवा निसनीची गुहा तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आता जवळपास आपण त्या टप्प्यावर आलेलो आहोत. आणि ही बघा, आपल्या समोर दिसते ती निसनीची गुहा. दुपारचे वाजलेत बरोबर 2:50. चला. हा बघा, मधला तो बेचका म्हणत होता ना मी, हे बेचका मधलं. आणि ती बरोबर गुहा आहे.
त्या बाजूला तो डोंगर राहतो, या बाजूला टकमक टोकाचा हा डोंगर राहतो. ठीक आहे. आणि अगदी वरतीच तुम्हाला हा जवळ तुम्हाला टकमक टोक दिसायला सुरुवात झालं असेल. निसनीच्या गुहेकडे आपण पोहोचलेलो आहोत. निसनीचा पहारा सुद्धा या ठिकाणाला म्हटलं जातं. त्या काळी मी मगाशी म्हटलं तसं की चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी या श्रेणीतले जे कामगार वर्ग जो होता तो या रूटने यायचा. आता असं का की बाबा तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी ह्या सगळ्या मंडळींना किंवा मग इतर भिक्षुकी असतील, बैरागी असतील, धार्मिक कोणी प्रवासी असतील किंवा इतर आगंतुक असतील, वाटसरू असतील, या सगळ्यांसाठीच हा रूट होता. याचं कारण म्हणजे रायगडाचे 3 भाग पडतात. ठीक आहे. एक लष्करी विभाग, एक नागरी विभाग आणि एक अतिसंवेदनशील असा राज दरबाराचा विभाग. ठीक आहे. राजकीय विभाग असं आपण म्हणूया. राजकीय विभाग नाही, राजदरबाराचा विभाग आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर तो अतिसंवेदनशील झाला. तिथे असं सहजासहजी कोणालाही ॲक्सेस नव्हता. आता जर तुम्ही या रूटने आलात, आता हा रूट अर्थात त्यावेळी उत्तम पद्धतीचा असेल. आता त्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत, तिथे गेल्यावर मी तुम्हाला ते दाखवेनच. ठीक आहे. तर त्यावेळी इतक्या उत्तम कोरलेल्या असतील, जर आज त्या इतक्या उत्तम अवस्थेत आहेत, तर तुम्ही त्यावेळेचा तो विचार करा. तर ही मंडळी इथे कदाचित थोडं विश्रांतीसाठी थांबत असतील. गुहेची जागा आहे, पहाऱ्याची जागा आहे, कारण हा बेचका निसनीच्या पहाऱ्याच्या अंडर येतो. ठीक आहे. आत्ता आपण त्या रूटने जाऊया. असं म्हटलं जातं की जगदीश्वराच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांवर इंद्रजिमी जंबपर, बाडव सुवंबपर, रावण सदंबपर, रघुकुल राज आहे असा ज्याने काव्य रचलं, असा कविभूषणसुद्धा याच वाटेनं जगदीश्वराच्या इथे गेला होता. कारण तेव्हा तो राजकवी नव्हता. तोपर्यंत म्हणजे महाराजांना हे काव्य ऐकवेपर्यंत तो एक आगंतुक सामान्य एक उत्तरेकडून आलेला कवी होता, ज्याला इथूनच बाजारपेठेच्या पुढच्या वाटेने म्हणजे टकमक टोकाच्या इथून पुढच्या बाजूने त्याला जगदीश्वराकडे जावं लागलं. तर आता पण आपण सुद्धा त्याच वाटेने चाललो आहोत. सामान्य लोकांची वाट ती आपण पाहूया. त्यानंतर आपण ती वाटसुद्धा पाहणार आहोत महाजन मार्गाची. ठीक आहे. चला आता पहिलं उजव्या बाजूला आपल्या निसनीची गुहा आहे, ती एकदा पाहून घेऊया. आत्ता आतमध्ये हे बघा, आता हा सगळा प्राणी वर्ग आहे, त्याच्यामुळे साधारण तुम्हाला मला वाटतं बरीच गुरंढोरं जी आहेत ती आतमध्ये येत असतील. त्याच्यामुळे एकंदर जर तुम्ही बघाल तर शेण तुम्हाला मोठ्या प्रमाणात इथे पसरलेलं दिसेल. आतमध्ये अनेक नाही म्हणता येणार, पण एका प्राण्याचा सांगाडा अस्ताव्यस्त पद्धतीत पसरलेला तुम्हाला दिसून येईल. इथून आता आपण बाहेर पडूया. कालांतरानं या ठिकाणी या बांधकामामध्ये तुम्हाला जर दिसून आलं असेल तर हा बघा, हा लाकडी उंडका आहे, पण इथे तुम्हाला हा बघा, हा लोखंडी भागसुद्धा दिसून येईल. हा नंतरच्या काळामध्ये कोणीतरी ॲडिशनल याचं बांधकाम केलेलं असेल. ठीक आहे. आता बाहेर या. हे बघा, ही निसनीची गुहा इथपर्यंत आहे. आम्ही काल काय केलं माहिती आहे, आपण जिथून आता वर चढलो ना, तर आम्ही रेकी करताना मी तुम्हाला म्हटलं ना की थोडं पुढे आलो होतो एक रूट बघायला, ते आम्ही इथपर्यंत आलो होतो त्या खालपर्यंत. तर आम्हाला असं वाटलं होतं की ही जी पाण्याची वाट आहे ना, ती कदाचित आम्ही चढून येऊ शकतो, पण आम्ही रिस्क घेतली नाही. कारण जर आज आम्ही ते व्हिडिओत दाखवलं असतं आणि चुकून कधी एखाद्या उत्साही व्यक्तीनं ते इथून चढण्याचा प्रयत्न केला असता तर गोंधळ झाला असता. म्हणून तो त्यातल्या त्यात सोपा रूट होता म्हणून तो दाखवला. पण मी वारंवार सांगतो आहे, पावसामध्ये हा रूट करायचा नाही आहे. तुम्ही मेन मार्गाने या, महाजन मार्ग जो आहे, आणि तिकडून क्रॉस मारून या डोंगराला समांतर अशा पद्धतीने तुम्ही निसनीची गुहा पाहायला येऊ शकता. ठीक आहे. आत्ता आपण इथे छोटेखानी काही टाकी वगैरे आहेत. ठीक आहे. तर ती पाहून पुढे आपल्याला जो मी म्हटलं तुम्हाला की तेव्हाचा कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा जो मार्ग आहे, तर तो आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यासाठी थोडं या बाजूला आपण खाली उतरूया. वाऱ्याचा जोर बघा कसा आहे. विमानाचा आवाज येतोय. या, एक बाजू पकडून चालत राहायचंय, सांभाळून पाय टाकायचे.
मागे जर एक नजर टाकली तुम्ही, मागे फिरा, तर एकंदर तुम्हाला तो बघा डाव्या बाजूला तिकडे आपण महादरवाजा एका बाजूला ठेवला, थोडा आणखी डावीकडे व्हा, ते बघा तिकडे तो महाजन मार्ग वरती तुम्हाला दिसतोय, तो वरती हत्ती टाक्याच्या जवळ पोचला आहे तिकडे. ठीक आहे, चला या पुन्हा. आणखीन एक निसर्गाचा एक आविष्कार तुमची वाट पाहतोय, या लवकर दाखवतो. कातळाच्या आत बऱ्याच ठिकाणी कोपरे खणलेले आहेत. तर रेकी करत असताना काल काय आलं, परवा, की जनरली आम्ही वाट इथे थांबलो होतो, की म्हटलं चला वाट वगैरे बघूया. मनीष इथे थांबला होता, मनीष सहज आपलं बघत होता. मनीषला लक्षात आलं की इथे कातळाच्या आत कशा पद्धतीनं पाणी आहे ते दाखवतो. इथे नाही, दोन बघितलात, आता तिसरा बघा. दिसतंय का पाणी तुम्हाला? थांबा मी ते, हे बघा, दिसलं? आय होप तुम्हाला दिसत असं. हे किती आतमध्ये जाते बघा. हा एवढा निसर्ग निर्मित कोपरा आतमध्ये तयार झालेला आहे. तर याचा अंदाज घेऊन कदाचित महाराजांना जलव्यवस्थापनाबद्दल बऱ्याच गोष्टी, शेवटी अंतिमतः शिक्षक हा निसर्गच आहे आपला, त्याच्याकडूनच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात. तर महाराजांनी बऱ्याच ठिकाणी ना आपल्या होळीच्या माळाच्या पुढे नगारखान्याला जात असताना तो जो मोठा खडक लागतो तिथे पण बघा चारी बाजूला कोपरे केलेले आहेत खाली. तर हा जो निसर्गाचा आविष्कार आहे, तर तो जर आपण पाहिला तर भर उन्हाळ्यात सुद्धा कशा पद्धतीनं पाणी राहायचं गडांवर इतक्या उंचावर याची आपल्याला कल्पना येते. आता हा बघा, हा जो मार्ग आहे तो त्या काळातला पायरी मार्ग. मी तुम्हाला पावसाळ्यात ही वाट का फॉलो करू नका म्हटलं, कारण हा फार निसरडा भाग आहे. पाणी आता पाऊस आला ना की हे सगळं चिखल होणार आहे या ठिकाणी, त्यामुळे शक्यतो ही वाट फॉलो करू नका. चल बरं आलं, लवकर या. तिथे ते दोन व्यक्ती दिसत आहेत, तर टकमक टोकावरून उतरून थेट तुम्हाला तिकडे महाजन मार्गाकडे जायचं असेल, लाईक जो मेन मार्ग आहे आपला तिकडचा, हत्ती तलावावरून जो खाली येतो तो. ठीक आहे, मी आता असा उभा राहतो, नाहीतर आवाज येणार नाही, हवा खूप आहे. तर तुम्ही म्हणजे काय आहे की एकतर टकमक टोक पाहून झाल्यानंतर अख्खी बाजारपेठ फिरून तिकडे जाऊन मग तो होळीचा माळ वगैरे करत शिरकाई घरट्याचीतून तुम्हाला इथे यावं लागतं. तर काही लोक काय करतात, इथून मध्ये ट्रॅव्हर्स मारतात आणि हा रूट पकडून ते बघा ते चाललेत, ते आता बरोबर या रूटने तिकडे पोचतील. ठीक आहे, त्यांचं झालं. आता आपलं, मी मगाशी म्हटलं तसं, हे बघा ही माती बघा, ते आताच पाहिजे होतं बघा, ही दिसते. ही थोडी पण झाली तरी पावसात आणखी भयानक होईल. सो बेटर पावसात हा मार्ग फॉलो करायचा नाही आहे. ठीक आहे, खालून जाऊया ना. हे दगड कातळ आले ना की काहीच भीती नाही. कातळ हे महाराजांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. हा मातीचा जो ढिगारा आहे ना,
हा नंतर पडलेला आहे. कातळ तुम्हाला सूरजच्या घरचं या. बघा साधारण चढते वर आता. ठीक आहे. प्रयत्न काय करायचा माहिती आहे का, जितकं कातळाच्या जवळ जाता येईल तितकं जायचं. थोडं सोपं होऊन जातं. या बाजून जाऊया. म्हणजे कातळ नाही सोडायचा, पण ही वाट जरा कौतुक आमच्या मनीषचं आहे, ज्या पद्धतीने तो हातात गोप्रो कॅरी करून चालतोय. शेड बघा इथे काळोखात दिसत नाही. थांबा, असं आहे इथे या बाजूला दिसलं तर पाहिजे ना. हां दिसला बघा. घ्या चला येतील. पायावर ना थोडी मर्यादा आहे. मध्यंतरी गावी जाणं झालं तर पाय मुरगळला होता थोडा. तो मुरगळा अजून पूर्णपणे निघाला नाही आहे. आणि त्यात आमचे मागचे पराक्रम तुम्हाला माहितीच असतील. मागच्या रायगड रेकीला गाडी स्लिप होऊन आमचा उजवा गुडघा गेला होता. आता यावेळी गावात पाय फोल्डून खालचा डाव्या पायाचा भाग हे झाला, थोडा ट्विस्ट झाला. ठीक आहे. जवळपास तुम्ही आता टकमक टोकाला भिडलेले आहात. टकमक टोक नाही म्हणते ना, टकमक टोकाकडे जाणाऱ्या वाटेला. ठीक आहे. चला उजवीकडची वाट पकडूया. हा पूर्ण असा उभा आहे रॉक पॅच. हां अरे हो, हे बघा मनीष नाईला मागून ही वाट जाते. उजवीकडची वाट पण होती दगडांची. उजवीकडे हे बघा, इथून आल्यामुळे हा पॅच आपला वाचला. आता राईट साईड म्हणतोय. वाटेकडच्या रेलिंग्स तुम्हाला दिसायला लागल्या असतील. ते तंगडतोड केल्यानंतर तुम्ही एका पॉईंटला तरी पोचलेले आहात. हे बघा या. मी ना बरेचदा म्हटलंय की महाराजांचे गडकिल्ले बरंच काही शिकवतात. आणि मी कशा पद्धतीनं महाराजांकडून किंवा महाराजांच्या गडकिल्ल्यांकडून शिकतो ते सांगतो तुम्हाला. मी आता एक मिनिट पूर्वी मी एका मिनिटापूर्वी
तुम्हाला म्हटलं की रेलिंग्स तुम्हाला दिसायला लागल्यात आणि एक आनंदाची लहर येते की फायनली आपण कुठेतरी पोहोचतो आहे. ठीक आहे. आणि चालत येत होतो आणि हा पाय खाली धसला, बरोबर.